स्वर्गीय मुग्धा लोंढे यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर 182 दात्यांनी केलं रक्तदान। स्वर्गीय मुग्धा लोंढे यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजाची सेवा करण्यासाठी दिलं। दुर्दैवाने त्या आपल्यातून गेल्या, मात्र त्यांच्या स्मृती या सेवा कार्यातून राहाव्यात यासाठी स्वर्गीय सौ मुग्धा लोंढे प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात आणि पुढील काळातही अशीच सेवा सुरू राहावी अशी अपेक्षा आमदार प्रशांत ठाकूर यांनी रक्तदान शिबिरावेळी व्यक्त केली। विरूपाक्षी मंगल कार्यालयात झालेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि 182 दात्यांनी रक्तदान केलं। या शिबिराला माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनीही भेट देऊन शुभेच्छा दिल्या। पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका स्वर्गीय मुग्धा गुरुनाथ लोंढे यांच्या 5व्या स्मृतिदिनानिमित्त स्वर्गीय सौ मुग्धा लोंढे सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून बुधवारी पनवेल शहरातील विरूपाक्ष मंगल कार्यालयात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिराचं उद्घाटन पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या उपस्थितीत झालं। यावेळी भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, उपाध्यक्ष अमित ओझे, महिला मोर्चा शहर अध्यक्षा राजश्री वावेकर, माजी नगरसेवक राजू सोनी, अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भुईर, रुचिता लोंढे, वर्षा ठाकूर, अभिषेक पटवर्धन, केदार भगत, अमोक ठाकूर, अंजली इनामदार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते। या रक्तदान शिबिरात 182 दात्यांनी रक्तदान केलं असून त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं। ब्युरो रिपोर्ट, कोकण संध्या न्यूज, पनवेल। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।